उद्या रेल्वेच्या तीनही मार्गांवरती रेल्वेकडून मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। सकाळी जवळपास 10 ते 10:30 वाजल्यापासून ब्लॉक सुरू होणार असून संध्याकाळी 4:30 ते 5 वाजेपर्यंत हा ब्लॉक सुरू राहील। त्यामुळे मुंबईकरांनी रविवारचा दिवस रेल्वेमधून प्रवास करताना वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा। दरम्यान याविषयी अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम। ओव्हरहेड आणि सिग्नलच्या दुरुस्तीच्या कामासाठी उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गिकावरती जो मेगा ब्लॉक आहे तो घेण्यात येणार आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर उद्या सकाळी 10:35 पासून ते दुपारी 3:35 पर्यंत जो मेगा ब्लॉक आहे तो सुरू राहणार। अर्थातच 3.5-4 तासाचा जो मेगा ब्लॉक हा सुरू राहणार आहे। दरम्यान आपण पाहिलं तर मध्य रेल्वे मार्गावरती रविवारी सकाळी 11:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत CSMT ते विद्याविहार दरम्यान अप अँड डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर CSMT आणि चुनाभट्टी वांद्रे डाऊन हार्बर मार्गावरती सकाळी 11:10 ते दुपारी 4:40 जो ब्लॉक असणार आहे। त्याचबरोबर चुनाभट्टी आणि वांद्रे CSMT अप हार्बर मार्गावरती सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 हा जो ब्लॉक आहे तो सुरू राहणार आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं तर पश्चिम रेल्वेवरती देखील हा मेगा ब्लॉक असणार आहे। या कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावरती चालवल्या जातील। ब्लॉकमुळे अप अँड डाऊन दिशेने काही लोकल रद्द करण्यात देखील आले आहे। तर काही चर्चगेट लोकल वांद्रा दादर स्थानकापर्यंत चालून माघारी पाठवल्या जातील। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जे आपण पाहिलं तर तुम्ही प्रवास करत असाल तर या गोष्टीची काळजी घ्यावी वेस्टर्न रेल्वेवरती। कॅमेरा पर्सन ललित सह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।